नाही, अजितदादा शेवटी त्यांनी फोनवर बोलल्याची ते मी काल रात्री मीडियाच्या माध्यमातून बघितलं. त्यांचा बोलण्याचा हेतू काय होता, तिकडे काय त्याच्याबद्दल संभ्रम निर्माण झाला. शेवटी अजितदादा किमान चुकीच्या कामाला फार त्या ठिकाणी कुणाला फोन करत नाही. अजित पवारजींची नेहमीच भूमिका ही नियमातल्या कामाची राहिलेली आहे. कुठल्या संदर्भाने फोन केला किंवा त्यांना एखादा सांगणार जो असतो आम्हाला, आमच्याकडे जेव्हा एखादी तक्रार येतं तेव्हा तक्रारीत आम्हाला एखाद्या चुकीचं सांगतं, आम्ही एखादा फोन लावतो, अधिकाऱ्याकडनं समजून घेतो. त्यावेळी मात्र काही गल्लत झाली असेल तर मला वाटतं याच्यामध्ये अजितदादा जास्त सांगू शकतील. पण मला याच्यातला थोडा अनुभव आहे की कुणी आपल्याकडे जेव्हा एखादं काम करायला येतो तेव्हा आपण तात्काळ त्याच्याकरता फोन लावतो आणि त्या फोनमधनं मग मात्र समोरच्या अधिकाऱ्याची बाजू काही येत नाही. ती बाजू नंतर आली की ते नियम बाह्य होतं, ते नियमाच्या बाहेर होतं. सांगणारा असं सांगतो आपल्याला येऊन, नाही माझं नियमात आहे, माझं नियमाप्रमाणे काम आहे, तुम्ही फोन लावा. तर साधारण मंत्री किंवा आम्ही लोक निवडून आलेले लोक तात्काळ फोन लावतो आणि त्यातनं मग एखादी गोष्ट त्या ठिकाणी वाढली की मग ते त्या फोन करणाऱ्या व्यक्तीवर येतं. भावना काय असतं की जो व्यक्ती आपल्याकडे येतं त्याचं काम झालं पाहिजे या भावनेने फोन लावतो. पण जर तिकडली बाजू जर खरी असेल तर